नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामध्ये समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत अनैसर्गिक कृत्य झाल्याचं उघड झालेलं आहे। या संदर्भात नाशिक पोलिसांनी आता गुन्हा देखील दाखल केला। आपल्यासोबत नाशिकचे ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील सर आहेत। सर, अत्यंत धक्कादायक असा प्रकार आहे। वसतिगृहामध्ये ग्रामीण आदिवासी पाड्यांवरनं जे काही विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत ते पहिली ते जवळपास 7वी 8वीचे विद्यार्थी आहेत, ज्यांच्यासोबत हा संपूर्ण प्रकार घडला आहे। नेमकी काय माहिती आहे, आपण काय नेमका तपास करताय? 3 तारखेला इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशा प्रकारचा एक गुन्हा दाखल झालेला आहे, ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण विभागाचं वसतिगृह आहे। त्यामध्ये इयत्ता 5वी ते 10वीपर्यंतचे विद्यार्थी SC ST OBC मागासवर्ग प्रवर्गातील सर्व विद्यार्थी यांना त्या ठिकाणी ॲडमिशन दिलं जातं। 60 विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी असणारं ते वसतिगृह आहे। त्यापैकी 48 विद्यार्थी त्या ठिकाणी राहतात आणि 10वीमधल्या विद्यार्थ्यांनी 5वी 6वी आणि 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांवर रॅगिंगच्या माध्यमातून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्यासंदर्भातल्या तक्रारी ह्या अधीक्षकाकडे प्राप्त झाल्या। अधीक्षकांनी ही गोष्ट त्यांच्या पालकांना सांगितली आणि त्यांचे जे मेंबर आहेत, ज्या कमिटी आहे त्या वसतिगृहाची, त्यांना सांगितलं, परंतु पोलिसांना रिपोर्ट केला नाही। या बाबतीमध्ये पालकांनी पोलिसांना रिपोर्ट केला। त्या दिवशी आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केला। या संदर्भात विधी संघर्ष बाल यांची सर्वांची माहिती घेतली आणि हे ज्युव्हेनाईल कोर्टाच्या समोर या सर्व विद्यार्थ्यांना हजर केलेलं आहे। या बाबतीमधली पुढील ॲक्शन होत आहे। त्याचबरोबर ज्यांना ही गोष्ट माहिती आहे परंतु त्यांनी ती पोलिसांना रिपोर्ट केलेली नाही, अशा लोकांनासुद्धा याच्यामध्ये आम्ही कलम 21मध्ये ते घेत आहोत। या घटनेचं गांभीर्य पाहून एपिशलची टीम आणि इतर सर्व आवश्यक गोष्टी, मेडिकल, या सगळ्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत। सर, याच्यामध्ये वसतिगृह नेमके जे चालवत होते त्यांच्या विरोधात पण आपण गुन्हा दाखल करतोय का? अगदी बरोबर आहे। याच्यामध्ये पॉस्को ॲक्टमध्ये तरतूद आहे की या बाबतीमध्ये आपल्याकडे माहिती असताना आपण जर सांगितली नाही अथॉरिटीला तर निश्चितपणे सेक्शन 21मध्ये त्यांचाही समावेश होतो। या वसतिगृह चालवणारी जी कमिटी आहे त्या कमिटीच्या ज्या मेंबर्सना या गोष्टीविषयीची माहिती होती किंवा तसं रिपोर्टिंग झालं होतं, त्यांचं काम होतं की ते पोलीस विभागाला या बाबतीतलं रिपोर्टिंग करायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी ते केलं नाही। त्यामुळे त्यांचं ते काम न केल्यामुळे पॉस्को ॲक्टच्या 21 प्रमाणे त्यांच्यावरसुद्धा कारवाई होत आहे। सर, याच्यामध्ये हे जे 10वीतले विद्यार्थी होते ते गुंगीचं औषध देऊन किंवा दारू सदृश्य काही पदार्थ त्यांना पाजून त्याच्यानंतर हे कृत्य करत असल्याचं देखील समोर येत आहे। त्यांच्या प्राथमिक जबाबावरून अशी माहिती प्राप्त झालेली आहे की जे मुलांना 10-20 रुपये घरून जे काही पैसे मिळत होते ते जबरदस्तीने त्यांच्याकडून घ्यायचे आणि दारू त्या याच्यामध्ये देऊन त्यांना दारूचं प्यायला लावायचे। त्याचबरोबर भांगेच्या गोळ्या असतात त्या गोळ्या त्यांना कधी खायला द्यायचे आणि या माध्यमातून त्यांना गुंगी येईल अशा स्वरूपाचं व्यसन देऊन त्यामध्ये अशा गोष्टी करायचे। सर, आता आपला पुढचा तपास नेमका कुठल्या दृष्टीने असणार आहे, कसा असणार आहे? याच्यामध्ये एकतर अधिक काही मुलांचा समावेश आहे का हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे, कारण भविष्यात त्या ठिकाणी अशाच प्रकारची लहान मुलं तिथं राहणार आहेत। हे प्रकार होऊ नयेत या दृष्टिकोनातून कशा प्रकारची कमिटी आहे, ती कशी प्रकारची देखरेख करेल याबाबत समाज कल्याण विभागाला आम्ही स्वतंत्रपणे रिपोर्ट पाठवणार आहोत। आणि त्याचबरोबर जे व्यक्ती किंवा जे प्रशासक आहेत, ते हॉस्टेल चालवणारे सर्व जे सदस्य आहेत, त्यांची काय त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे का हेही अधिक चौकशी करणं अत्यंत आवश्यक आहे। तर त्या बाबतीतली इन्व्हॉल्वमेंट आम्ही चेक करत आहोत। तसं काय असेल तर त्या बाबतीत कारवाई केली जाणार आहे। खूप खूप धन्यवाद। आपण बघतोय की या ठिकाणी इगतपुरीमध्ये घडलेल्या घटनेनंतर खरं तर समाज कल्याण विभागाच्या वतीनं आता हे वसतिगृह पूर्णपणे सील करण्यात आलेलं आहे। पोलिसांनी आता गुन्हे दाखल करून पुढचा तपास सुरू केला आहे। यामध्ये आणखी काही पीडित विद्यार्थी आहेत का आणि यासोबतच काही आणखी आरोपी याच्यामध्ये समाविष्टित आहेत का याचा देखील आता पोलिसांकडनं तपास सुरू आहे। कॅमेरा पर्सन जगदीशसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।